जा 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 तसं जा तसं जा येऊ की जाऊ? जा जा तसं. देव माणूस चाललाय देव माणूस. मित्रांनो आता आम्ही एक रील शूट केलेली आहे. अनएम्प्लॉईडवाला पर्सन. तो अनएम्प्लॉईड पर्सन हा आहे आणि मी नॉर्मल माणूस आहे, कामावर जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये बाई आहे ना सिरियल, सगळ्या सिरियलची नावं माहिती असते. 7 वाजता कोणती लागते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि चला तर आजचा व्लॉग चालू करूया. कालचा दिवस मी T20 वर्ल्ड कपच्या क्वेश्चनवरती घालवला आणि आज बघूया. अजून तर मला काही सुचलं नाही आहे. बघूया जाता जाता काही सुचतं आहे का किंवा ऑफिसमध्ये काय सुचतं का. तोपर्यंत सध्या तर मी पूर्ण निघालेलो आहे ऑफिसला जायला. आणि चला जाऊया ऑफिसला. जा 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 तसं जा तसं जा. येऊ की जाऊ? जा जा तसं. देव माणूस चाललाय देव माणूस. मित्रांनो आता आम्ही एक रील शूट केलेली आहे. अनएम्प्लॉईडवाला पर्सन. तो अनएम्प्लॉईड पर्सन हा आहे आणि मी नॉर्मल माणूस आहे, कामावर जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये बाई आहे ना सिरियल, सगळ्या सिरियलची नावं माहिती असते. 7 वाजता कोणती लागते, 8 वाजता कोणती लागते. आणि मग मी विचारलं आहे हा भाऊ ती किती वाजता लागते, हे किती वाजता लागते. आणि त्याच्यानंतरला मग हा विचारतो अरे मला का विचारलं, म्हणजे मी ह्यालाच का विचारलं, कारण हा बायकांसारखं घरी असतो ना दिवसभर म्हणून. ठीक आहे बाकी चला. आज काही एवढं काही शूट झालेलं नाही. चाललं आहे आम्ही दोघं, चाललं आता लंच टाईम संपलेला आहे, जातो घरी. चला नाही ऑफिसला जायचं आपल्याला. चला मित्रांनो लंच टाईम नंतर चहा टाईम झाला होता. त्याच्यामध्ये आम्ही चहा प्यायलो आणि परत आलो ऑफिसमध्ये. थोडंसं काम केलं आणि झाला टाईम आपला निघायचा. निघालो तेवढ्या दादाचा फोन आला होता की बाबा कुठे आहेस. मग समजलं की त्याला सोडायला जायचं आहे. पनवेलला ते लोक चाललेत गावी. तर चला बघूया. मित्रांनो मी आलेलो आहे घरी ऑफिसमधून. दिवसभर काम केलं आहे थोडंसं आणि बाकी आता मी फ्रेश होऊन निघणार आहे आरोला सोडायला. गावी निघाला आहे तो. त्यांच्या इथे आता शिमगा आहे, आपल्या इकडे झालेला आहे. त्यांच्या इकडे काही लोकांकडे लेट असते पालखी. ते लोक चाललेत आज रात्री. आणि चला फ्रेश होऊया आणि जाऊया सोडायला. मित्रांनो फ्रेश होऊन नाश्ता करून मी झालेलो आहे रेडी. आणि बघूया काय काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं अजून. तर जाऊया दादाकडे आणि बघूया. चला मित्रांनो इथे आलं तर बघतोय तर सगळं पॅकिंग वगैरे झालं होतं. आणि आपले आरो भाऊ खुश होते भरपूर. त्याला जायचं होतं त्याच्या आजीकडे गावी. त्याची आजी गावी असते त्याच्यामुळे तो तर खुश होता. बाकी हे लोक सगळे निघत होते. आणि 5-10 मिनिटातच आम्ही निघालो. आम्ही दोघे निघाल्यावर गाडीवर. आणि चला जाऊया. मम्मा आली की नाही. आली 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 आली. चलो बाय बाय. बाय बाय बोल. बाय बाय इकडे बोल. बाय बाय. हा कुठे धूळ किती असेल त्याच्यावर. हा जाता जाता मार खातोयस.
मित्रांनो स्टेशनला येऊन 5 मिनिटातच आमची ट्रेन आली आणि आम्ही गेलो ट्रेनमध्ये गेलो तर आम्हाला वाटलं गर्दी असेल, पण हो नव्हती भावांना. आम्हाला भेटलं बसायला, आम्ही आरामात बसून गेलो आणि बघूया ट्रॅव्हलिंग एकदम मस्त झालं भावांना पनवेलपर्यंत. तरी त्याच्या पुढे नो आयडिया. चला मित्रांनो पनवेलला जाऊन बघतो तर यांची ट्रेन 15 मिनटं लेट होती, म्हणून यांना तिथेच ब्रिजवर सोडलं आणि मला जायचं होतं घरी, कारण आपल्या आईसाहेबांचा फोन येत होता घरून, जेवायचं बाकी होतो आणि आपल्याला पोचायलाच होणार होते 11. त्याच्यामुळे यांना बाय बाय करून मी निघालो ट्रेनमध्ये आणि बसलो जायला. मित्रांनो अंधार व्हायला लागला होता, रात्र झालीच होती, 9:30-10 वाजले होते. त्याच्यामुळे मला पूर्ण प्रॉपर बसायला भेटलं होतं. झोपलोही असतो, पण आपल्याला लगेच उतरायचं होतं 1 तासाने, म्हणून काही मी झोपलो नाही आणि जेवायचं पण बाकी होतं. आणि त्यामध्येच बाहेरचं सौंदर्य मस्त वाशीचं हे ब्रिज दिसला आणि खाली नदी, त्यामुळे तो नजारा बघत बघत मी आपला पोचलो स्टेशनला. स्टेशनवरून आपली गाडी होतीच, गाडी पकडली आणि गेलो घरी. चला आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर आणि जय शिवराय. चला.